तुतारी आणि महाविकास आघाडीचा एकूण सगळीकडे भलताच बोलबाला दिसत आहे। भारतीय जनता पक्षाने गेल्या 2-3 वर्षात केलेले घाणेरडे राजकारण आता त्यांनाच नडताना दिसू लागले आहेत। तरीही जवळपास 50 ते 60 आमदारांना घरचा रस्ता धरावा लागू शकतो या पॅटर्न। मित्रहो नमस्कार। लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात फटका बसला, झटका बसला, तरी महाराष्ट्राने मात्र मोठा धनका दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाने गेल्या 2-3 वर्षात केलेले घाणेरडे राजकारण आता त्यांनाच नडताना दिसू लागले आहेत। तरीही त्यांना फारसा शहाणपणा येताना दिसत नाही अजूनही। लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आता विशेष रणनीती आखताना दिसू लागलेला आहे। आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष गुजरात पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे। यामुळे काय झालं, अनेक विद्यमान आमदारांना धडकी भरली आहे, धसका घेतला आहे त्यांनी या गुजरात पॅटर्नचा। आधीच भाजपसाठी महाराष्ट्रात वातावरण अनुकूल नाही। तुतारी आणि महाविकास आघाडीचा एकूण सगळीकडे भलताच बोलबाला दिसत आहे। आता आपण निवडून येऊ की नाही हा भाजपच्या आणि महायुतीच्या देखील अनेक आमदारांना पडलेला प्रश्न आहे। त्यात महायुतीत नेत्यांची गर्दी केल्यामुळे आपल्याला उमेदवारी तरी मिळेल की नाही याची अनेक आमदारांना चिंता आहे। अशातच आता गुजरात पॅटर्न पुढे आणला तर आता पुढे काय, हा एक मोठा प्रश्न या आमदार मंडळींच्या समोर उभा आहे। लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपाने 25 जागा लढवल्या, त्यापैकी केवळ 9 जागांवर भाजपाला विजय मिळवता आला। लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी पिछेहाट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती तयार करीत आहे। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वात भाजपाने निवडणुकीसाठी 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे। यासोबतच भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। नुकतंच अमित शहा यांनी 2 दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येऊन गेले। याच दरम्यान स्वतः अमित शहा यांनी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू केला जाऊ शकतो असा सूचक संदेश आपल्याच भाषणातून दिलेला आहे। आपण 35 वर्षाचे असताना आमदारकीसाठी पक्षानं आपलं तिकीट कापलं होतं। त्यावेळी कुशाभाऊ ठाकरे यांना आपण तिकीट मिळालं नसल्यामुळे दुःखी आहोत असं सांगितलं। त्यावर कुशाभाऊ यांनी तू पक्षाचा प्रचार करू नकोस, दुःखी मनाने कोणी प्रचार करू शकत नाही, मात्र जर तू नाराज झालास तर तुला समजावण्यासाठी कोणीही तुझ्या घरी येणार नाही असं उदाहरण अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिलं। आणि आता यामुळे महाराष्ट्रातही गुजरात पॅटर्न लागू केला जाऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे। 2022 मध्ये गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपवर तिथल्या मतदारांची मोठी नाराजी होती। त्यामुळे भाजप नेतृत्वानं 99 विद्यमान आमदारांपैकी तब्बल 58 आमदारांचे तिकीट कापले होते। या जागेवरून भाजपने नवीन उमेदवार उभे केले होते। त्यांच्या झोळीत मतदारांनी भरभरून मतदान केलं। महाराष्ट्रात भाजप आमदारांची संख्या 103 इतकी आहे। म्हणजे 50 ते 60 एवढ्या आमदारांना पुन्हा तिकीट गमावण्याची किंवा तिकीट पुन्हा त्यांना मिळण्याची अत्यंत कमी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आता हे आमदार नेमके कोण असतील हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। महाराष्ट्रात जर गुजरात पॅटर्न लागू झाला ना तर किमान 50 ते 60 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात। त्यामुळे भाजपच्या अनेक आमदारांना आता धडकी भरलेली आहे। या गुजरात पॅटर्नचा मोठा धसकाच या आमदारांनी घेतलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भाजपा गुजरात पॅटर्न लागू करणार का, आणि जर गुजरात पॅटर्न लागू झाला तर कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाणार हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रात भाजपच्या विरोधी वातावरण आहे। लोक या पक्षावर आणि त्यांच्या नेत्यावर देखील प्रचंड नाराज आहेत। काही करून पुन्हा सत्तेत यायचं हा मात्र भाजपाचा प्रयत्न आहे।
त्यामुळं गुजरातमध्ये केलेला प्रयोग इथंही केला जाऊ शकतो महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळं अनेक जण आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. पण गुजरात पॅटर्नच्या नुसत्या कल्पनेनं देखील चर्चेनं देखील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अहो जवळपास 50 ते 60 आमदारांना घरचा रस्ता धरावा लागू शकतो या पॅटर्नमुळं. आणि आता याचीच मोठी भीती भाजपाच्या या आमदारांना आहे. या आजी आमदारांना माझे आमदार व्हावं लागणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या या धोरणाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विद्यमान परिस्थितीत भाजपाला काही ना काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे. परिस्थितीच तशी आहे भाजपाच्या दृष्टीनं. पाहूया काय होतंय ते. आता घोडा मैदान जवळच आहे. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.